मध्ये साधारणतः 45 ते 50 वर्षामध्ये किंवा 55 वर्षापर्यंत 20 ते 30 वर्ष संसार झाल्यानंतर तो तुटण्यापर्यंत येतो आणि त्याला मानसिक त्याच्याबरोबर शारीरिक कारणं पण असतात. तर अशा बाबतीत जर तो माणूस बाहेर खाली असेल किंवा ती स्त्री बाहेर खाली झाली असेल किंवा काही XYZ रिझन असेल तर या परिस्थितीमध्ये मुलंसुद्धा मोठी झालेली असतात, लग्नाला आलेले असतात काही, आणि खूप किचकट परिस्थिती असते. तर ही आपल्या समाजाने कशी हँडल करावी आणि तो संबंध तोडावा का तो ठेवावा, त्यांना समजवावं किंवा ना समजवावं. आणि यामध्ये दारू हे अनेक प्रकारे कारणीभूत असतं. ग्रामीण भागामध्ये तर दारू हे अनेक प्रकारे कारणीभूत आहे आणि शहरी भागामध्ये मॉडर्न लिव्हिंग हे अनेक प्रकारे कारणीभूत आहे आणि याला समाज हा पाठलाग करतो. अशा उच्चभ्रू लोकांमध्ये ह्या केसेस होत राहतात आणि तर न्यूजमध्ये झळकतात आणि त्यानंतर हे वाईट नाही आहे या उद्देशाने तो माणूससुद्धा तसा वाहवत जातो किंवा एखाद्या घरामध्ये स्त्रीसुद्धा वाहवत जाते. आता तो आपण पुन्हा मुंबईमध्ये ते बघतो, कदाचित इथे सुद्धा असेल ते. पण अशा पद्धतीमध्ये अशा केसेस आल्यानंतर त्या कुटुंबाने कसं त्याला सामोरं जायचं आणि काउन्सलरची त्यामध्ये भूमिका कशी असावी आणि यामध्ये मेल काउन्सलर आणि फिमेल काउन्सलर या दोघांनी एकत्र करून कसं काम करावं यावर थोडासा प्रकाश टाकला तर फार उत्तम होईल. कारण अशा केसेस बाहेर अजिबात येत. याचं मी एक माझ्याच कायचं उदाहरण सांगते आधी, मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. 70 वर्षाचे आजोबा डिवोर्स घ्यायला कोर्टात आले होते. कोर्टातनं ती केस मॅडमला, स्मिता मॅडमला जेव्हा वाटलं की ते ही हँडल करू शकते, त्यांनी माझ्याकडे पाठवलं. ते आजोबा 70 वर्षाचे होते, आजी 65 वर्षाच्या होत्या. हा ग्रे डिवोर्सचाच प्रकार आहे. सो त्या आजोबांना पहिल्यांदा ते माझ्याशी बोलायला तयार नाही झाले अजिबात. तू कोण माझं नशीब बदलणार आहे, मला घटस्फोट घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे, मला तुझ्याशी बोलायचं नाही. ओके, फोन ठेवला. पुन्हा 1-2 दिवसांनी मी पुन्हा प्रयत्न केला. तोपर्यंत मी काय केलं होतं की आजींकडची माहिती काढून घेतली होती की आजींना डिवोर्स नको होता, डिवोर्स फक्त आजोबांना हवा होता. सो मग मी आजीशी बोलून घेतलं आणि मग मी पुन्हा त्यांना फोन केला. तर म्हणाले तू कशाला फोन करते मला. म्हटलं असं नाही आजोबा, मला थोडंसं वेगळ्या विषयावर बोलायचं आहे, कारण त्यांचा पुस्तकांचा वाचण्याचा खूप छंद होता त्यांना. सो मला मालती कारवारकर म्हणून एक डायटिशियन आहे, त्यांच्या पुस्तकाबद्दल त्यांना खूप क्रेड होतं. सो ती पुस्तकं माझ्याकडे पण आहे, म्हणून मी त्यांना म्हटलं की मला त्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे, म्हणून मी त्यांच्याशी बोलायचा, संवाद साधायचा तो प्रयत्न केला. सो मला तिथे यश आलं. मग आम्ही भेटलो एक दिवशी आजोबा आणि मी की मला असं असं तुमच्याशी बोलायचं आहे. तर मग तेव्हा बोलता बोलता ते डाएटवरनं बोलत गेलो. मग सकाळी त्यांनी सांगितलं आहे तसं काय खायचं काय नाही असं कोणसं बोललो. आणि मग नंतर मी म्हटलं की काय विचार केला आजोबा तुम्ही. हां, मला वाटलंच तू याच्यावर बोलशीलच माझ्याशी. म्हटलं ठीक आहे, बोलूया ना. तर म्हटलं मी कुठे म्हणते तुम्हाला की डिवोर्स तुम्ही घेऊच नका, पण मला थोडं कारण तरी कळू द्या ना, तरच ती व्यक्ती बोलते ना आपल्याशी. जर मी तुम्ही म्हटलं की मला घटस्फोट घ्यायचाच आहे आणि जर मी तुम्हाला त्याच क्षणी जर बोलले की नका घेऊ, हे चांगलं नाही आहे समाजाच्या दृष्टीने, तर तुम्ही माझ्याशी कधीच नाही बोलणार. पण मी त्यांना म्हटलं घ्या ना, मी कुठे नाही म्हणते तुम्हाला, पण कारण तरी कळू द्या ना. मग त्यांनी कारणं सांगायला सुरुवात केली. ही म्हातारी मला सकाळी 6 वाजल्यापासून कोवट पाणी देणार, मग 8:30 वाजता मग बाल्याचा चहा करून देणार, मग 9 वाजता बीपीची गोळी देणार, मग तो नाश्ता करायला लावणार. हे सगळी कटकट मला आता नको आहे. मुलगा अमेरिकेत आहे आणि एक पुण्यात आहे. मग म्हटलं ठीक आहे, ओके, असं का. मग काय करू यायचे आपण तुम्हाला काय वाटतं काय करूया. नाही गं, मला कंटाळाला, आता जे काय माझे 8-10 वर्ष राहिलेत ना ते मला माझे जगू दे शांतपणे, असं मला वाटतं. मी म्हटलं हो, अगदी खरं आहे. आपल्या लाईफचं आपल्याला कळलं पाहिजे ना कसं जगायचं. शेवटचे काही क्षण ते, शेवटचे काही दिवस ते, मला तेवढं स्वातंत्र्य पाहिजे ना जगायचं. मग त्यांना जरा बरं वाटलं की हां, ही बोलतीये बाबा आपल्याशी ना, आपल्या बाजूने बोलतीये. मग काय करूया. मग मी त्यांना काय म्हटलं की खेड शिवापूर आहे ना, तिथे एक ओल्ड एज होम आहे. मी म्हटलं एक काम करूया आपण, जानेवारीचा महिना होता, म्हटलं आता हुरडा पार्टीचे दिवस आहे, तुम्ही त्या ओल्ड एज होममध्ये जाऊन 1 महिना राहा, मग त्याच्यानंतर आपण ठरवू की काय करायचं ते. सो ते म्हणाले की हां ठीक आहे, पण नंतर तुम्हाला मार्चच्या पहिल्या आठवड्यात घटस्फोट मिळवून देशील ना. मी म्हटलं हो, पक्का मिळवून दे. मग त्याच्यानंतर त्या आजोबांना त्या ओल्ड एज होममध्ये ते गेले राहायला. तोवर मी आजीशी माझं बोलणं सुरू होतं थोडं. मग 1 आठवडा झाला त्यांना जाऊन. खुश होते बरं का खूप. हां, काय बरं वाटतंय का, स्वच्छंदी पक्षासारखं मी जगतोय मस्त. हां, मग म्हटलं ठीक आहे, 3च आठवडे राहिलेत आजोबा अजून, मग तुम्हाला परत असंच आयुष्य जगायचं आहे. ओके ठीक आहे. पुन्हा आठवडा गेला, थोडासा स्वर डाऊन होता. हां ठीक आहे, पण तरी आपल्याला घ्यायचाच आहे घटस्फोट. मी म्हटलं ओके. 3ऱ्या आठवड्यात प्रतिभा घाई नको करू का जरा आपण थांबूया. मी म्हटलं बरं ठीक आहे, थांबूया. शेवटच्या आठवड्यात ते त्यांना घ्यायला गेले होते, मीच गेले होते घ्यायला. की चला आजोबा आपण आता घरी जाऊया, थोडं बोलूया डिवोर्सबद्दल आणि मग आपण ठरवूया पुढची प्रोसेस. एक सांगू का, नको घ्यायला. मी म्हटलं का.
तर म्हणे की नाही ग, ही म्हातारी जे करत होती ना ती माझी काळजीच घेते, मला तर इथे मी एकदम जप करून पडलो, मला बीपीची गोळीच कोणी दिली नाही. म्हणजे ती जी घरातली व्यक्ती आहे ना, आपण जे बोलतो ना ज्या टोनने, त्या टोनचा त्या आजोबांना राग येत होता की ही ह्या तो घे, ते पाणी ठेवलंय ना ते घ्या, आता ते आल्या तर चहा प्यायचा आहे, तो गार झाला ना. ते असं जर बोललात ना रोज, तर ते त्या आजोबांना त्रासदायक होत होतं कानांना ऐकायला. त्याच्यामुळे मग त्यांनी तो तसा डिसिजन घेतला होता. पण आता ह्या महिनाभरात त्यांची 2दा बीपीची गोळी विसरल्यामुळे, ते चक्कर येऊन पडल्यामुळे त्यांनी तो निर्णय बदलला. त्याच्यानंतर मग त्यांना म्हटलं की आता नाही ना घ्यायचं आहे तर नाही घ्यायचं आहे. मग आता आजींमध्ये बदल करायला पाहिजे ना. परत ते असं सुरू झालं तर काय होणार. मग आजींना काय केलं, त्यांचं जे दिवसभराचं रुटीन होतं, आता त्या आजींना काळजी आजोबांची, मग त्यांनी त्या रुटीनप्रमाणे ते लिहून दिलं सगळं की इतक्या वाजता हे, त्या वाजता ते, त्या वाजता ते. सो ते असं सगळं लिहून दिल्यानंतर आम्ही ते 5-6 झेरॉक्स केले आणि रूममध्ये लावून ठेवले कुठे कुठे, त्यांना आजोबांना दिसतील असं की हे वाचायचं आणि तुम्ही तुमचं करायचं. आता आजी काहीही बोलणार नाही. आणि आत्ता तो ग्रे डिव्होर्स आम्ही वाचवला, कारण आजोबांना आता हट्टालाच पेटले होते की मला तो घ्यायचाच आहे. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते मी, विकास सर, की या ग्रे डिव्होर्सच्या त्या पालकांनी काय करायचं. काय होतं ना, आता आमच्या पिढीचं असं झालं ना, सँडविच झालं आहे खरंच. कारण आज सासूचं ऐकलं, आता सुनांचं ऐकावं लागतं. मग मला कुठल्या तरी स्टेजला मला असं वाटतं की नको, आता मला कंटाळा आला, आता खरंच मला सहन नाही होते आता, म्हणून मला तो डिवोर्स घ्यावा वाटतो. आतापर्यंत समाजाचं बर्डन, मुलांकडे कोण काय बोलेल, मुलांना काय म्हणतील लोक, मला काय म्हणतील, या सामाजिक प्रेशरसाठी मी तो निर्णय दाबला होता. पण आता मुलं सेटल झाली आहेत, मुलं अमेरिकेला गेले, कुठे कोण नोकरीला गेलाय, आत्ता मी तो घेऊ शकते, तर मी आत्ता घेते. मग तो घ्यावा का नाही घ्यावा याचं उत्तर देते मी आता. घ्यावा का नाही घ्यावा, मी तर घेऊन मला काय काय प्रॉब्लेम येणार आहे, मी एकटी किती दिवस राहणार आहे, आता माझं वय कुठे चाललं आहे आणि मला त्या वयात गरज लागणार आहे का माणसांची, हा सगळा विचार मी एका साईडला लिहिणार. आणि समजा तो नाही घेतला आणि मी याच घरात थोडंसं ॲडजस्ट केलं, तर मी जास्त सुखी होणार आहे का. तर मला माझा दुसरा पॉईंट जास्त आवडतो की मी ठीक आहे, जाऊ दे ना, ठीक आहे, जे चाललंय की छान आहे, मला घरात छप्पर तरी आहे मस्त, घरात कामाला बायका आहे, खुश आहे, थोडंसं ॲडजस्ट करायला लागतंय, घरांचं माझीच लोक आहेत, करायचं असं म्हणून मी ते करते. म्हणून तो ग्रे डिव्होर्सचं आपल्या समाजातलं प्रमाण कमी होतं. इतर समाजातलं बरंच आहे, कारण आपला समाज अजूनही घाबरतो सोशल प्रेशरला. माझ्या सामाजिक भूमिकेला मी घाबरते अजून पण, की नको माझं एक स्टेटस झालंय आणि मी डिव्होर्स कसा घेऊ, मला लोक काय बोलतील, हे 4 लोक काय बोलतील ह्याचा मी खूप विचार करते. असं आपल्या समाजातल्या जनरली लेडीजचं आणि पुरुषांचं पण असंच आहे.